टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। हे बघा, म्हाडाच्या लॉटरीमध्ये अति उत्पन्न उच्च उत्पन्न गटामध्ये त्या ठिकाणी असे राखीव हे असतात, त्यात काही नवीन नाही आहे। हा नियम वर्षानुवर्षाचा आहे, त्याच्याप्रमाणेच ते काम होत आहे। सर्वसामान्यांना ही घरं 30 लाखांमध्ये दिली जात आहेत आणि आमदारांना 9 लाखांमध्ये दिली जात आहेत। नाही, मला माहीत नाही असं काही असेल असं मला वाटत नाही आहे, कारण आमदारांकरता जरी कोटा असला तरी सुद्धा ते उच्च उत्पन्न गटातली असतात। तरी आपण जी म्हणताय ती माहितीच्या संदर्भात मी आज विचार सर, एक मुद्दा असा होता की विरोधी पक्षांकडून आंदोलन जे केलं जातं त्यात सातत्य दिसत नाहीये। त्यांच्या आमदारांना सूचना केल्या होत्या की तुम्ही आंदोलन करा, असं होताना दिसत नाही। उद्धव ठाकरेंचं म्हणणं कोण सिरियसली घेते? त्यांचे पक्षाची लोक पण घेत नाहीत। ते स्वतः बोलले होते मी आमदारकीचा राजीनामा देईन, दिला का आमदारकीचा राजीनामा? नाही दिला। त्यामुळे ते स्वतःला पण सिरियसली घेत नाहीत। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी भले सांगावं की इथे रोज पायऱ्यावर आंदोलन करा, पण त्यांना ना उभाटा गटाचे आमदार सिरियसली घेतात ना महाविकास आघाडी घेतात। आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या जे काही ते बोलत असतात ते आपलं शब्द बापुडे केवळ वारा अशीच त्यांची अवस्था। विजय मेळावा जो आहे तो कुठेतरी फक्त मराठी पुरताच होता, तो राजकारणाशी त्याचा काही संबंध नव्हता असं राज ठाकरेंनी अनौपचारिक ज्या गप्पा मारल्यात इगतपुरीला त्यांचं अधिवेशन किंवा शिबिर चालू आहे तिकडे त्यांनी स्पष्ट केलं आहे। याकडे कसं बघताय? हे बघा, आमच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये कुठलेही दोन पक्ष जे आमच्या विरोधातले आहेत ते एकत्र येणं, एकत्र निवडणुका लढवणं हे आमच्या दृष्टीने इनसिग्निफिकंट आहे। भारतीय जनता पार्टी महायुती ही महाराष्ट्रामध्ये सक्षमपणे काम करते। मराठी माणसाचं, मराठीचं, महाराष्ट्राच्या लोकांचं हित भाजपा महायुती सक्षमपणे सांभाळते। आणि त्यामुळे कोणी एकत्र आलं नाही आलं, निवडणुका एकत्र लढले नाही लढले तरी विधानसभेसारखेच निकाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत येणार आहेत। पण उद्धव ठाकरे बोलतायत की दोन बाहू एकत्र येऊ नयेत, यासाठी काहींचे प्रयत्न सुरू आहेत। आता राज ठाकरे काय म्हणतायत आणि उद्धव ठाकरे काय म्हणतायत, आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत मी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देण्यात काही अर्थ नाही आहे। जर का एकत्र यायचं तर या एकत्र। याच्या आधी एकत्र यायला जाणं कोणी थांबवलं होतं? ते काँग्रेसबरोबर गेले, महाविकास आघाडी स्थापन केली। आता संजय राऊत म्हणतात महाविकास आघाडीची गरजच नाही आहे। आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे काहीही बोलण्याकरता आता प्रसिद्ध झालेले आहेत, एवढंच त्याचा अर्थ आहे। पण त्यांनी असंही म्हटलं आहे की कुठेतरी महाविकास आघाडीची बैठका इथं होत नसतील तर इंडिया आघाडीची पहिली आता बैठक होणं गरजेचं आहे। किती लाचारी करण्याची पाळी आली। इकडे महाविकास आघाडीची बैठक होत नाही हे त्यांना इथे जाहीरपणाने सांगावं लागतं। त्या बैठकीत त्यांना मान सन्मान मिळत नाही आणि त्यामुळे महाविकास आघाडी कागदावरच होती। महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा एवढा अपमान झाला। सांगली लोकसभेत आपण हे पाहिलं, तरी त्यांनी विधानसभेत आघाडी करण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी अनेक ठिकाणी त्यांचे आपापसात उमेदवार समोर उभे राहिले आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीत सुद्धा काही स्थान राहिलेलं नाही। सर, काल विधान भवनामध्ये एक प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता। दहिसरमध्ये एक जमीन मोकळा भूखंड आहे, त्याच्यावर कुठल्याही पद्धतीत अजूनही महापालिकेने बांधकाम केलेलं नाहीये। हॉस्पिटल असेल किंवा विविध ज्या सोयी सुविधा आहेत त्याचं तिथे बांधकाम करणं गरजेचं असताना महापालिका दुर्लक्ष करते, कसं बघताय? नाही, हा कुठला प्रश्न आहे माझ्या लक्षात नाहीये, पण तुम्ही त्या ठिकाणचे आमदार किंवा त्या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विचारलं तर अधिक होईल। मी माहिती घेऊन आपल्याला नक्की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात उपस्थित करतात, मात्र दुसरीकडे मीरा भाईंदरमध्ये कचरा संकलन करण्यासाठी एक डब्बा 9 लाख रुपयाला विकत घेतला जाणार आहे, कसं बघताय? हा ठराव देखील मंजूर झालेला आहे। असं आहे ना की मीरा भाईंदर महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी आहेत। या संदर्भात जी काही माहिती असेल ती माहिती तुम्ही द्या। या संदर्भातला आवाज 100% उठवला जाईल। सर, मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची चर्चा आता सुरू झालेली आहे। महाराष्ट्रातून सुद्धा काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल अशी चर्चा सुरू आहे। हे बघा, मंत्रिमंडळातले फेरबदल कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचा सर्वस्वी पंतप्रधान आणि या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा आणि महायुतीमध्ये असल्यामुळे त्या नेत्यांचा प्रश्न असतो, त्याच्यावर मी कुठलंही भाष्य करणार नाही। एकनाथ शिंदे यांची काल बैठक पार पडली, त्यात त्यांनी असं म्हटलं की कुठेतरी बदनाम करण्याचा डाव जो आहे तो आखला जातोय आणि त्यांनी मंत्र्यांना सुद्धा समज दिली की मला कारवाई करायला भाग पडू नये। ते त्यांच्या पक्षाच्या बैठकीत ते काय बोलले याची मला कल्पना नाही। ते त्यांच्या पक्षाचे नेते, त्यांच्या पक्षाची बैठक आहे, त्यांच्या पक्षाच्या
संबंधातला विचार विनिमय करणे त्यांचं काम असतं, त्या पद्धतीने त्यांनी ते केलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.